नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ओळा माजीवाडा मतदारसंघाचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आज ठाणे शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर अशाच आज आपण आनंदनगर परिसरामध्ये आलेलो आहोत आणि आनंदनगर परिसरातील धरण तलावाचे लोकार्पण जे आहे ते आपण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. विविध विकास कामांचा बघू शकतो आज भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या शुभास्ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तत्पूर्वी विविध विकास कामांचं लोकार्पण आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या गाड्यांचा ताफा आता गडबंदर रोड येथील आनंदनगर येथे पोहोचलेला आहे. धरण तलावाचे लोकार्पण आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न होत आहे. काही असो ना सगळ्यांनी रिबिन घेऊ द्या आम्हाला. रिबिन काही थोडं असं ना काय समोर चल ना तू चल ना कोण शिरा बघू शकतो. औपचारिकरित्या या तरण तलावाचे उद्घाटन झालेले आहे आणि हा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये होताना मला पाहायला मिळते. आणि आता कोनशिलेचंही लोकार्पण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम तलावाचं उद्घाटन झालं आपल्याला पाहायला. साहेब एक मिनिट साहेब बॅकग्राऊंड सरक पुढे पण लवकर. यार इकडे पूल दिसेल असं घ्या आता. चला उडी कोण मारणार पहिलं. साहेब बॅकलाईट येतो का समजलं का साहेब काय इकडे रवी दादा
पूल दिसू दे ना मागे या ना चला शर्त लावूया त्यांना तिकीट जे जिंकते त्या तिकीट इच्छुकाने एवढे आहे करा नाही नाही तिकीट आहे ए महेश दादा तिकीट आहे तिकीट हा इच्छुकानेच पाहिला हा जो जिंकला तिकीट नक्कीच या परिसरातील स्थानिकांना रहिवाशांना हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे आणि येथील स्थानिकांची मागणी होती या परिसरामध्ये तरण तलाव असावं आणि आता बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने त्यांच्या माध्यमातून आनंदनगर परिसरामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम तरण तलावाचं लोकार्पण संपन्न झालेलं आहे आणि या तरण तलावाचा फायदा नक्कीच या परिसरातील स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे चला ती म्हणून चल राकेश हा ना